नमस्कार. आपल्या या सामाजिक प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आहे असं मी इथे जाहीर करते. हॅलो साहेब. तिच्या घरच्यांना असा दम देऊन आलोय, ते आता काही थांबत नसतात इथे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला साहेबांचे विशेष आभार मानायचे आहेत, कारण ते खरोखरच खूप बिझी असतात. तरी आपल्या या कार्यक्रमासाठी ते वेळात वेळ काढून इथे आले, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. साहेब धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. अहो खरं सांगू का, तुम्ही माझे आभार कशाला मानले? हे बघा, आपल्या शहरात जर एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर त्याला आपण प्रोत्साहन नाही देणार तर आणखीन कोण देणार? आणि कसं आहे, चांगल्या उद्योगाचा पाया रचायला मी वेळात वेळ काढून जातो. बघितलं किती मोठं मन आहे साहेबांचं. मी साहेबांना विनंती करते की आजच्या या प्रसंगी त्यांनी 2 शब्द बोलावेत. आजच्या या प्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती विजेंद्र बिराजदार आपल्याला मार्गदर्शन करतील. विजेंद्र बिराजदार. बिराजदार साहेब, मला लवकरात लवकर इथून निघायला हवं. नमस्कार. सर्वप्रथम मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल माननीय सरपंच रागिणीताई यांचे मी मनापासून आभार मानतो. खरंच त्या खूप उत्तम काम करत आहेत आणि या अशा कार्यक्रमांना, अशा कामाला मोठ्या प्रमाणावर आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे, म्हणजे स्त्री उद्योजक आपल्या पायावरती उभ्या राहू शकतील. या लघु उद्योगाला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. साहेब, तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे, या ठिकाणी बऱ्याच महिला आलेल्या आहेत खाद्यपदार्थांची विक्री करायला, याबद्दल तुमचं मत काय? सर्वप्रथम मला एक सांगा की हा प्रश्न मला आज का विचारला जातो? मला सांगा ना, मी एक पुरुष व्यावसायिक आहे, मी व्यवसाय करतो, मला हा कधी प्रश्न विचारला जात नाही. मग महिलांना हा प्रश्न का विचारला जातो? माझं तर मत आहे की पुरुषांइतक्याच किंवा पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया सक्षम आहेत कुठलाही व्यवसाय सांभाळण्याकरता. हो, आपली चूक काय घडते की आपण त्या स्त्रियांना तेवढा मान देत नाही, त्यांना पाठिंबा देत नाही. आज तुम्ही म्हणाल की माझा हा व्यवसाय आहे, हा व्यवसाय मी चालवतो, माझं एवढं नाव आहे विजेंद्र बिराजदार म्हणून. पण खरं सांगू का, आज माझं हे नाव हे माझ्या घरात असलेल्या स्त्रियांमुळे. खरं तर मसाला बनवण्याचं काम हे वर्षानुवर्ष स्त्रियाच करत आलेले आहे आणि त्यांना ते उत्तम जमतं. म्हणून माझ्या इतकाच मान मी त्या प्रत्येक स्त्रीला देऊ इच्छितो. त्यांचाही सन्मान तेवढ्याच प्रमाणात झाला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. हा माई. राधा, राधा तू कुठेस? अगं घरी आहे ना. काय झालं तुला? अगं तू अशील तशी घरी आहे. तुला तुला का उशीर होतोय? माई माई शांत हो तू. काय झालं? इथेच आहे मी. हे बघ, तू आधी घरी आहे, लवकर घरी आहे. हो हो येतेच आहे मी, पण अगं पैसे घेतल्याशिवाय कशी येऊ मी? आणि काय झालं एवढं? राधा, राधा आपल्याला इथून निघायला हवं. अगं अगं बिराजदारांनी माणूस पाठवला होता आपल्याला धमकवायला. तू लवकर ये. काय? हो, मला खूप भीती वाटते. तू लवकर ये राधा, पटकन निघ. हो मी पैसे दादा दादा दादा
ती प्लेट घेऊ नका. का? म्हणजे काहीतरी पडलं याच्यात. दादा दादा हो, माझे पाय. चंदूशेठ, विराजस, तू 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 तुला बरं वाटलं? तू, अरे मला वाटलं तू. चंदूशेठ अहो राधा कुठं आहे? प्लीज सांगा लवकर. राधा, प्लीज सांगा लवकर. विराजस तुला थांबवायलाच आलाय. कुठे आहे राधा? आता तिला नाही थांबवता येणार. तिने जायचं ठरवलंय ना, आता नाही थांबणार ती. चंदूशेठ, तिने कितीही ठरवलं असलं ना, तिने मनापासून जायचं नाहीये. ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. प्लीज सांगा लवकर राधा कुठं आहे ते. मी सांगितलं तर ती चिडेल माझ्यावर. अहो नाही चिडणार चंदूशेठ. विराजच तिचा राग घालवू शकतो, पण प्लीज त्यांना एकदा भेटू द्या ना. चंदूशेठ, राधाशिवाय मी जगू शकत नाही. ती जवळ असेल तरच माझ्या जगण्याला अर्थ. त्यामुळे प्लीज मला सांगा कुठं आहे ते. प्लीज. घ्या ना साहेब. तुम्हाला झणझणीत मिसळ चालते ना, की दुसरं काही मागवू? ज्यूस, कोल्ड्रिंक काही? नाही नाही, त्याची काही गरज नाही. कसं आहे, चांगल्या चवीचा मी नेहमी शोधत असतो. आणि मी या मिसळीकडे बघून तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो की ही मिसळ चविष्ट असणार आहे. अहो, इतके वर्ष मी या व्यवसायात आहे. मला नुसतं मिसळीचा रंग आणि असा वास घेऊन कळतं की मिसळ कशी आहे. आणि माझी खात्री आहे ही मिसळ चविष्टच असणार आहे.